राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, आपलं हे 2 एकरचा प्लॉट आहे सरकीचा. तर याच्यामध्ये वाढ बघा आता एकदम छान प्रकारे वाढ झालेली आहे. आणि सुरुवातीला काही ठिकाणी बराचसा असा मावा आढळून आला होता. तर आपण तर पहिली फवारणी त्याच्यामध्ये घेतली होती. तर जिथं थोडासा जास्त मावा होता बघा, ह्या अशा ठिकाणी काही ठिकाणी तुरळक 20-25% ठिकाणी समजा असं मावा आहे. तर त्याच्यावर आपल्याला काही एवढा चांगला असा रिझल्ट बघायला भेटला नव्हता. तर हे बघा, आता हे पानं जे आहेत हे पानाच्या खालून मावा आहे. पानं असे आतमध्ये असे कोकडल्यावाने झालेले आहेत. आणि जर मावाचा अटॅक जर जास्त झाला तर झाडाची ग्रोथ त्याच्यामध्ये स्टेबल होऊन जाते. त्यामुळे आपल्याला होईन तेवढं लवकर आपल्याला त्याच्यामध्ये नियंत्रण करायचं आहे. तर हे बघा, आता इथं एक मावा आहे. इथं नेमकं आत्ता काही ठिकाणी असं पडायला सुरुवात झालेली आहे. तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला जिथं तुरळक ठिकाणी होता तिथं आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे. पण ज्या ठिकाणी जास्त होता, आता हे बघा, हे पानं पूर्णपणे कोकडले आहेत. असं बरेचसे ठिकाणी आता झालेलं आहे. तर त्याचा लवकरात लवकर आपल्याला लगेच नियंत्रण करायचं आहे, जेणेकरून झाडाची ग्रोथ त्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्यू चालू राहील. तर आज याच्यामध्ये आपण दुसऱ्या फवारणीचं नियंत्रण घेणार आहे. ते पण एकदम साध्या पद्धतीनं, कोणताही जास्त खर्च न करता, महागडी औषधं न करता पण आपल्याला त्याच्यामधून चांगलं रिझल्ट भेटेल असं आपण याच्यामध्ये दुसरी फवारणी घेणार आहेत. तर त्याच्यामध्ये आपण कोणतं वापर करणार आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आता याच्यामध्ये बघा, हे गव्हाचं रान होतं. तर गव्हाच्या रानामधली सरकी बघा, याची वाढ एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे. आणि पलीकडं आपलं हे बघा, पलीकडच्या साईडला त्या तूर होती. तूरमधली सरकीची एवढी काही जास्त त्यामध्ये वाढ झाली नव्हती. त्याची बघा आता बऱ्यापैकी वाढ चांगली झालेली आहे. आणि पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला जिथं जास्त मावा होता त्याच्यावर काही एवढा काही असा रिझल्ट बघायला भेटला नव्हता. आता हे बघा, असे काही ठिकाणी असे कोकडल्यावानी पानं झालेले आहेत. याच्यावरती आपल्याला जास्त का असं रिझल्ट भेटला नव्हता. त्यामुळे आपण याच्यामध्ये आज दुसऱ्या फवारणीचं काम त्याच्यामध्ये चालू केलं आहे. त्यामध्ये बघा, आपण हे बघा, हे UPL कंपनीचं उलाला घेतलेलं आहे. तुम्ही पहिले फवारणीमध्ये वापरू शकता, दुसऱ्याही फवारणीमध्ये वापरू शकता. याच्यामध्ये फ्लोनिक ॲमिड 50% हा घटक आहे. तर तुम्ही पहिली फवारणीमध्ये जवळपास याचा डोस म्हणलं तर 6 ग्रॅम प्रति पंप असा आहे. आणि दुसऱ्या फवारणीमध्ये जर मावा वगैरे जर जास्त असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 8 ग्रॅम वापरू शकता. म्हणजे एकरी डोस समजा तुम्ही पहिल्याला 60 ग्रॅम, दुसऱ्या फवारणीला 80 ग्रॅम असे त्याच्यामध्ये वापरू शकता. आणि याचे माव्यासाठी वगैरे थ्रिप्स वगैरे सुरुवातीच्या काळामध्ये रिझल्ट खूप चांगले आहेत. पहिली दुसरी फवारणी दोन्ही तुम्ही जर गुलालाची करत असाल तरी काही हरकत नाही. दोन्हीमध्ये पण तुम्हाला चांगले असे रिझल्ट त्याच्यामध्ये बघायला भेटतात. तर त्यासोबत आपण हे बघा, हे 12-61 खत घेतलेलं आहे, महादनचं आहे. जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये जे फॉस्फेटचं प्रमाण आहे ते 61% आहे, 12% त्याच्यामध्ये नत्र आहे. जेणेकरून झाडाच्या वाढीसाठी ही मदत करेल आणि झाडांच्या पूर्ण सर्वांगीण समजा ग्रोथसाठी हे याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. जेणेकरून झाडाचे जास्त असं फुटवे निघण्यासाठी मदत होते. झाडामध्ये हिरवेगारपणा येतो आणि झाड चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंटसाठी याची खूप जास्त अशी मदत होते. तुम्ही पाहिजे तर त्या जागेवर तुम्ही टॉनिकही वापरू शकता. कोणत्याही कंपनीचं एखादं चांगलं मायक्रोन्यूट्रिएंट टॉनिक किंवा बायोस्टिम्युलंट त्याच्यामध्ये वापरू शकता. सुरुवातीच्या काळामध्ये फारसं याच्यामध्ये बुरशीनाशक वगैरेची काही गरज पडत नाही. जेणेकरून नंतर जेव्हा पाते लागायला सुरुवात होते तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही बुरशीनाशक त्याच्यामध्ये वापरू शकता, जेणेकरून पातेगळ वगैरे तेही नियंत्रणामध्ये येईल. सध्या म्हणजे तुम्ही एखादं कीटकनाशक, एखादं मायक्रोन्यूट्रिएंट आणि एखादं विद्रावक खत अशा 2-3च्या कॉम्बिनेशननुसार पहिली दुसरी अशी फवारणी त्याच्यामध्ये घेऊ शकता. तर आम्ही इथं आज ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशननुसार दुसरी फवारणी याच्यामध्ये घेणार आहेत, उलाला आणि त्याच्यामध्ये 12-61. आणि 12-61 तुम्ही जवळपास प्रतिपंप 20 लिटरचा पंप असला 100 ग्रॅम त्याच्यामध्ये वापरू शकता. तर झाड तुमचे खूपच छोटे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 50-60 ग्रॅम त्याच्यामध्ये वापरू शकता.